हे तुमची कुंडली, याच्यात बघा इथे ना प्रत्येक स्थानाची माहिती दिली आहे. प्रथम स्थान लग्नस्थान, व्यक्तित्व, रूप, रंग, शरीर, ह्या गोष्टीवरून एवढं डिटेल जाता येतं की माझे आजोबा एखाद्याची पत्रिका बघून डिट्टो त्याचं वर्णन करायचे. म्हणजे पत्रिका द्या आणि त्या माणसाने, जो माणूस असेल त्याने लांब उभं राहा, त्याला जसं सांगायचं, अरे बुटकी असेल, नाक असं असेल, चेहरा गोल असेल, केस साधारण कुरळे असू शकतात, ह्या प्रकारचं वर्णन आता सुद्धा करता येतं आणि लोक करायचे सुद्धा. हे आहे प्रथम स्थान, व्यक्तिमत्वाचं स्थान. आकर्षक व्यक्तित्व, एखादा माणूस दिसायला खूप काही आकर्षक नसतो पण त्याची पर्सनॅलिटी इतकी छान असते की तो असा आकर्षण करून घेतो. ते कशामुळे? प्रथम स्थान उत्तम असेल तर. चतुर्थ स्थान आहे, हे स्थान बघून भरपूर लोक तुमचं घर कसं असेल, तुमच्या घराच्या आसपासचा परिसर काय असेल, तुम्ही घरात राहता की घरापासून लांब राहता, येऊन जाऊन करता, ही लोक लिलया सांगतात चतुर्थ स्थान बघून. पंचम स्थान संतरीचं स्थान, आम्हाला अपत्य होत नाहीये, उशिरा अपत्य होईल, नंतर होईल, नाही होईल, किंवा त्यासाठी काय करावं लागेल, ह्या गोष्टी पंचम स्थान. माझी बायको, जुळतं पटतं, भांडणं, घटस्फोट. सप्तम स्थान षष्टम स्थान आजाराचं स्थान, माझा आजार कळतच नाही नेमकं झालंय काय, मला डॉक्टर बदलले, आजार पण बदलले, गेला मात्र नाही. षष्टम स्थान शत्रू, माझे शत्रू संपतच नाहीत, ज्या डिपार्टमेंटला जाऊ तिथे शत्रू, घरात आलो शेजारी शत्रू, सोसायटीत शत्रू, खाली शत्रू, वर शत्रू. षष्ठ स्थान, मी काय करू? ह्याला उपचार आहेत? खरंच उपचार आहेत. बरं, शांती करणे हे सगळ्यांचा उपचार आहे का? मी षष्ठ स्थानातल्या फलाना ग्रहाची शांती केली तर खरंच माझ्या गोष्टी शांत होतील? जाणून घेण्यासारख्या आकर्षक गोष्टी आहेत या. हे आहे पत्रिका, जो आपण अध्ययन करतो. ही पत्रिका कोणाची माहिती आहे का? ही पत्रिका भारतातल्या सगळ्यात टॉप मोस्ट माणसाची पत्रिका आहे, जो भारतावरती, जगावरती अधिराज्य करायचं सामर्थ्य ठेवतो. ह्या व्यक्तीचा सूर्य तर दूषित आहे, सूर्यकेतू. सूर्याला तर ग्रहण लागलंय. बरं, सूर्य काय उच्च स्थानात पण नाहीये, 6 म्हणजे कन्येत जाऊन बसलाय. हे काय नेमकं? हा व्यक्ती कोण आहे? प्रधानमंत्री मोदींची पत्रिका आहे ही. वृश्चिक रास, वृश्चिक लग्न. हे काय? प्रथम स्थानात मंगळ उच्चीचा, चंद्र प्रथम स्थानामध्ये. प्रथम स्थान मजबूत, एकदम धडाडीने, एकदम जबरदस्त. मग हे असं कसं झालं? मी तर ऐकत होतो, म्हणजे मी इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती कैक ज्योतिषांना फॉलो करतो, मी ज्योतिषाची पुस्तकं वाचतो आणि भरपूर गोष्टीचं अध्ययन करतो. इथून थोडं तिथून थोडं मिळेल तिथून ज्ञान घेतो. हे असं कसं झालं? पत्रिका खोटी आहे का? खरंच असं होतं? मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्षात सूर्य मजबूत असलेली माणसं वर जाताना बघितली आहेत, सूर्य खराब दूषित असलेल्या माणसांना पण वर जाताना बघितलंय. हे का होतं नेमकं? ह्याच्या मागे काय हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही सारासार विचार कराल. तुम्ही ना हत्तीचा पाय धरलात आणि बोंबलत बसलात, हत्ती पिलर सारखा आहे, घट्ट आहे. एका अर्थाने बरोबर आहे, पण तुम्ही पूर्ण हत्ती बघितलात का? पूर्ण पिक्चर बघितलात नाही, तुम्ही फक्त एक भाग बघितलात. हत्तीची सोंड पकडली आणि म्हटलात हत्ती असा नळीसारखा आहे. खरं आहे का? एका अर्थाने. पूर्ण अर्थाने अजिबात नाहीये. त्यामुळे हत्ती पूर्ण बघा, अर्धवट बघाल, अर्धवट विचार कराल. 7.5 होती. मोदी 19ला निवडून आले तेव्हा वृश्चिकेची 7.5 होती. निवडून कसे आले? असं कसं शक्य आहे? 7.5 मला तर त्रास होतोय, मग मोदीजी कसे निवडून आले? काय चाललंय नेमकं? ह्या गोष्टी अध्ययनाचा भाग आहेत. हे ना वेगळं शास्त्र आहे. न्यूमरोलॉजी हे ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे, पण त्याची आयामं वेगवेगळी आहेत. ह्या न्यूमरोलॉजीचा एक वेगळाच कांड चालू आहे सध्या. म्हणजे 1 नंबरचा माणूस बिझनेसमध्ये सक्सेसफुल होतो, 2 नंबरच्या माणसाने बिझनेस टाकू नये, त्याला बिझनेसमध्ये अडचणी येतील, किंवा फलाना नंबरचा माणूस आहे ह्याने ह्या गोष्टी करू नये. कोण होतो आपण ठरवणार आहे? असं नाहीये काय? म्हणजे 2 नंबरच्या माणसाने बिझनेस टाकू नये. किती माणसं दाखवू? उत्तम बिझनेस करणारे, बिझनेसमध्ये त्यांच्या क्षेत्रातले टॉप मोच असणारे 2, 11, 20 ह्या जन्मतारखेला जन्माला आलेले मी किती लोक दाखवू? डझनाने, शेकड्याने, हजारो लोक आहेत. पण होतं कसं? त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा पडतो. 2, 1 हे जे संख्या आहेत ना, यांना काही ग्रह लिंक आहेत. त्यांच्या ग्रहाचे कारकत्व त्या माणसात असतात आणि असतातच. तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंदात असे निर्णय घ्यायचे आहेत. गाडीचा नंबर बघायचा आहे, फ्लॅटचा नंबर बघायचा आहे, प्लॉटचा नंबर बघायचा आहे, एखादा नंबर लावायचा आहे, आकडा लावायचा आहे, वगैरे वगैरे भरपूर साऱ्या ठिकाणी न्यूमरोलॉजी लोक वापरतात. मोबाईल नंबर घेण्यापासून तर भरपूर गोष्टींपर्यंत. जिथे शक्य असेल तिथे ह्या शास्त्राचा वापर करा, जिथे शक्य नसेल तिथे बाकीच्या गोष्टींचा पण वापर केला पाहिजे. बरं, ह्या गोष्टी डोळे मिटून वापरण्यासारख्या नाही आहेत. अरे फ्लॅट नंबर आहे ना 24 मला चालणार बरं का, कारण 6 मला पाहिजे, माझी जन्मतारीख पण 24 आहे. अरे पण 24 नंबर दक्षिणमुखी फ्लॅट आहे. अरे 24 नंबर फ्लॅटला समोर व्ह्यूच नाहीये, पैसे तेवढेच आहेत पण व्ह्यू नाहीये, का घेऊ? अशा प्रकारे माणसाने डोळसपणे ज्योतिषशास्त्राचा कसा वापर केला पाहिजे हा अध्ययनाचा भाग आहे. यूट्यूब बघून, 2-4 व्हिडिओ बघून ह्या गोष्टी येत नाहीत. ह्या गोष्टी अनुभवाचा भाग आहे. ज्याने अनुभवल्यात, ह्या वातावरणात राहून त्याने सांगाव्या. एसीत बसून उच्चभ्रू ज्योतिषांनी शास्त्रात दिलेल्या गोष्टी जर का सांगायला सुरुवात केल्या तर त्या ऐकायला अत्यंत गोड वाटतात. पण आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाला फेस करणाऱ्या गोष्टी आणि त्यांचं कारकत्व यांची लिंक जोवर आपण लावत नाही तोवर ह्या शास्त्राचा आपल्याला काहीच अर्थ नाहीये. शास्त्रात खूप चांगलं लिहिलंय, वापरलं काय आपण?
वापर सुद्धा अत्यंत गरजेचा आहे. एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये मीठ ठेवायचं आणि टॉयलेट राहूचा कारकत्व आहे आणि टॉयलेटमध्ये निळा रंग देऊन ते भांडं ठेवायचं. ह्याच्याने तुमची शेअर मार्केटमध्ये उत्तम प्रगती होईल. मग तुम्ही 1 मिठाचं भांडं ठेवा. जास्त प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही 6 मिठाची भांडी ठेवा. अजून जास्त प्रगती पाहिजे असेल तर 600 भांडी ठेवा. किंवा एक काम करा, अख्ख्या बाथरूमला निळा रंग द्या आणि मीठ भरून ठेवा बाथरूममध्ये. अशा गोष्टींनी तुम्ही यशस्वी होणार आहात का? ह्या गोष्टी 2 ते 10% मदत करण्यासाठी असतात. मी प्रगती करतोय, मी शिकतोय, वर जातोय, वर जाता जाता एखादी रेमेडी वापरावी यासाठी त्या गोष्टी असतात. घरामध्ये आग्नेयला एक दिवा लावा, त्याच्यामध्ये वेलची आणि एक लवंग असू द्या. ह्या गोष्टीने असं होईल की तुमची पोटातली आग वाढेल, तुमचा अग्नी वाढेल आणि तुम्ही भरपूर खायला आलात. बरोबर? असं करून औषधं बंद केली आणि फक्त दिवेच लावले तर, मी म्हणतो दिवा पण लावू नका, दिवटा मशालच लावा ना, अख्ख्या लवंगाची मशाल लावा. अशा गोष्टी नसतात वापरायच्या. यांचा एका कारकार्थाने वापर केला गेला पाहिजे. तर ह्या गोष्टी डोळसपणे वापरल्या पाहिजेत. ह्या वापरण्याच्या गोष्टी आहेत ना, याची एक सिद्ध पद्धत आहे. त्या गोष्टी कशा वापराव्या हा शिकण्याचा भाग आहे. यूट्यूब बघून, बाकीच्या गोष्टी बघून ह्या गोष्टी नाही आहेत. होतो तो गैरसमज, हत्ती आपल्याला समजतो, पण तो पिलरसारखा नाहीतर नळीसारखा. हे न्यूमरोलॉजी आहे, उत्तम आहे, अतिशय उत्तम. रोजच्या आयुष्यात वापरण्यासारखं ज्योतिष म्हणजे न्यूमरोलॉजी. मी शिकण्याची सुरुवात जी केली होती ती कुंडलीशास्त्रापासून केली होती. कुंडलीशास्त्र हे अत्यंत अव्वल आहे. ह्यात इतकं खोल जाता येतं की पहिलं अपत्य, दुसरं अपत्य, अपत्यांचे स्वभाव, वडिलांच्या पत्रिकेवरून मुलाचा स्वभाव, मुलाच्या पत्रिकेवरून वडिलांचा स्वभाव, काही जबरदस्त सांगता येतं. हे न्यूमरोलॉजीत नाहीये. पण मुलाचं नाव काय ठेवावं, गाडीचं नाव काय ठेवावं, फर्मचं नाव काय ठेवावं, फर्म, त्याची दिशा, माणूस, त्याचा भाग्यांक, त्याला चांगले असलेल्या गाडीचा रंग, मी आज काय करू, 24 तारखेला मी फोनची कामं करू, 25 तारखेला मी माझी कोर्टातली कचेरीची कामं करू, डॉक्युमेंटची कामं मेल मार्गे लावू, 27 तारखेला काय करू, 28ला काय करू, डॉक्टरांना कधी भेटू, आमच्या गुरूंना भेटायचं, किती तारखेला भेटायला जाऊ. ह्या गोष्टीचं नियोजन उत्तमरित्या न्यूमरोलॉजीतून करता येतं. नाव ठेवणं, नावाचा अन्वय अर्थ काढणं आणि भरपूर साऱ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, अत्यंत उत्तम होतात. नुसत्या विचारलेल्या प्रश्नावरून उत्तर काढण्याचं सामर्थ्य न्यूमरोलॉजीत आहे. शिकणं गरजेचं आहे. ही न्यूमरोलॉजी ही त्याची सुद्धा कुंडली आहे. ह्याच्यात रज, तम, सत्व या गोष्टी असतात. ह्या गोष्टी सुद्धा बघता येतात. कुंडलीसारख्याच काम करतात, पण जमल्या पाहिजेत. ह्याचा अवडंबर करायचा नाहीये, शिकायचंय, जाणून घ्यायचंय, समजून वागायचंय.